हॅलो एव्हरीवन, हाऊ आर यू ऑल? सो विकेंड असल्यावर कुठे ना कुठे तर जायलाच पाहिजे ना. दॅट्स वाय आय प्लॅन टू गो मॅकडॉनल्ड्स. बिकॉज मला आज माझ्या हस्बंडने सकाळीच सांगितलं की मॅकडीवाले ना फ्रीमध्ये फिफा फुटबॉल देतात. म्हटलं फ्रीमध्ये? हाऊ इट इज पॉसिबल? देन ही टोल्ड मी दॅट फिफा आणि कोको कोला हे स्पॉन्सर केलं आहे. तर आपल्याला इथे 300 to 350च्या अंडरमध्ये मील मिळणार आणि सोबत किट्टूला फुटबॉल. खूप आनंदी झाले. म्हटलं अरे किट्टूला फुटबॉल मिळेल आणि फ्री भेटण्याची मजा तर वेगळीच असते ना. यू कॅन अंडरस्टँड. तर मग आम्ही फायनली निघालो आहे आणि पाऊस सुरू होता. बरं झालं आता नाही आहे. म्हणजे आम्ही घरून निघालो तेव्हा पाऊस सुरू होता बारीक बारीक, बट आता नाही आहे. तर आम्ही छत्री घेऊनच निघालो आमची. म्हटलं काय पावसाचा भरोसा नाही. आणि मुंबईमध्ये ना तसे पण पाऊस कंटिन्यू सुरूच असतो, काय बंद व्हायचं नावच नसते. तुम्ही बघू शकता मस्त असं थंड थंड वातावरण आहे. आणि चलो मॅकडी. भाई जसं मला माहिती पडलं ना की फ्रीमध्ये तिथे फुटबॉल मिळणार आहे, तसं माझ्या म्हणजे कंट्रोलच नव्हता. तर लवकर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमची फेवरेट टीम कोणती आहे. माझी तर अर्जेंटिना आहे, कारण त्यात मेसी आहे. बात तो सही है. सो फायनली वी एंटर इन द मॅकडी. आणि आता तुम्ही बघू शकता किटूची मस्ती झाली आहे सुरू. तर इथे मी ऐकलेलं की इथे स्मॉल आणि लार्ज दोन असे फुटबॉल मिळतात. इथे आता तसं तर स्मॉलच फुटबॉल मिळतो बोलले ते, बट आम्हाला लकीली मीलवर मोठा फुटबॉल मिळाला आहे. आणि तर आता आम्ही ऑर्डर आमची दिली आहे आणि आमचा आता मील नंबर आहे 9. म्हणजे आम्हाला आता थोडं वेट करावं लागेल मीलसाठी. थँक्यू. माझ्या नवऱ्याची ही सवय मला खूप आवडते. पहिले माझी चेअर पुल करतात, म्हणजे मी पहिले बसायचं आणि मग नंतर ते बसते. याच्यावरून आपल्याला समजतं की आपला नवरा आपली किती रिस्पेक्ट करतो. तर फायनली आपला आता फुटबॉल पण येणार, फ्रेंच फ्राईज पण आणि बर्गर आणि सोबत कोक तर येईलच. लेट्स सी नाव. तर आम्ही आता किट्टू शांत बसत नव्हता म्हणून त्याला मोबाईल दिला आहे थोडा. तसा आम्ही देत नाही, पण आता इथे तो एका जागी राहत नाही आहे आणि यांची इथे पावसामुळे क्लिनिंग पण सुरू आहे. सो ते बोलले की थोडं इन्फेक्शनचा प्रॉब्लेम होऊ शकतो. दॅट्स वाय तुम्ही त्याला थोडं एका जागी बसवा. त्याला मोबाईल द्यावाच लागला. कितीही कंट्रोल करायचं म्हटलं ना तरी यांना मोबाईल मिळतोच, कारण तसे हे कंट्रोल होतच नाही. तर हे मॅकडॉनल्ड्स ना आमच्या घराच्या थोडं जवळच आहे, म्हणजे 5-10 मिनटाचंच अंतर असेल. आणि इथले जे स्टोअर मॅनेजर होते ते माझ्या हस्बंडचे म्हणजे चांगले ओळखीचे होते. दॅट्स वाय मग त्यांनी हे आम्हाला मील आणून दिलं आणि फुटबॉल पण आणून दिला. मग ते 5-1 मिनटं तरी त्यांच्या गप्पा चालल्या. असं कोणी कुठे ओळखीचं भेटलं ना की असाच टाईम निघून जातो. मग मी यांना म्हटलं झालं असेल तर आपण आपलं मील वेट करतं आहे आपलं, तर चला सुरू करूया. इथे आपल्याला आपल्या मीलमध्ये आले होते 2 कोक आणि एक व्हेज आणि एक नॉनव्हेज असं बर्गर आणि एक फ्रेंच फ्राईज आणि एक मॅकफ्लरी आणि आपला फुटबॉल. तर कोक तर मी घेत नसते, पण तर आमचा व्हेज आणि नॉनव्हेज असे 2 बर्गर होते. यांना मी नॉनव्हेजचा बर्गर दिला, चिकनचा समथिंग होता आणि तो पण टेस्टी होता बोलले. आणि मी माझ्यासाठी घेतला आलू पॅटीसचा, तो मला खूप आवडतो. स्वीटमध्ये घेतला आहे आम्ही ही मॅकफ्लरी. मॅकडॉनल्ड्सची ही मॅकफ्लरी किती फेमस आहे हे तर तुम्हाला माहितीच असेल. बापरे किती मन लावून बघतोय मोबाईल. मला माहिती आहे आपण कधी पण मोबाईल घेऊ शकतो, म्हणून तो फ्रेंच फ्राईज खात एन्जॉय करत मस्त बघतोय. चला तर आम्ही आता फायनली फिनिश केलं आहे आणि तुम्ही आता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चलो भुर. आणि आपण आता आपला फुटबॉल पण घेतला आहे आणि मी माझी ना छत्री विसरली आतमध्येच, मी परत घ्यायला गेली होती. तर आम्हाला आता माहिती पडलं आहे की आमच्या 1 आवर नंतर फुटबॉल आउट ऑफ स्टॉक गेला आहे. तर तुम्हाला जर केव्हाही तुमच्या जवळच्या मॅकडीमध्ये जायचं असेल तर लवकरात लवकर जा आणि फुटबॉल घ्या, मस्त एन्जॉय करा. आणि तुमच्या घरी जर कोणी बेबी असेल तर त्याच्यासाठी नक्की घेऊन जा. चला तर आता आपण जातो आहे ठाणे स्टेशनला. तिथे थोडं काम आहे यांना आणि मला पण थोडं अगरबत्ती वगैरे थोडं शॉपिंग करायची होती. तर चलो. मी मॅकफ्लरी आता सोबतच घेतली आहे,
कारण तिथे मला जात नव्हतं. मग मी म्हटलं मी ऑटोत बसून खाईल. मॅकडोनल्डची मॅकफ्लरी खूप फेमस आहे, तुम्हाला माहितीच असेल. आणि त्यात जर मोठी ऑफर असेल तर क्या बात. ओके, तर माझी एक्सपेक्टेशन्स आय थिंक जास्तच होती, कारण मला यात फक्त व्हॅनिला आईस्क्रीम आणि ओरिओ क्रशचीच टेस्ट लागली आहे. याचं लॉजिक मला समजत नाही आहे. ओरिओ संडेमध्ये चॉको सिरप असून सुद्धा फ्लरीपेक्षा स्वस्त कसं? कारण हे तर 90 रुपीजचं आहे आणि ते आपल्याला मला एक्सपेक्ट नव्हतं, की मला वाटलं 70मध्ये असेल हे, पण नाही. इट्स ओके, फॉरगेट अबाउट इट. तर आलाय आनंद दिघे साहेबांचं आनंद आश्रम, छान आहे ना. तर चलो, ठाणे स्टेशन. तर आपण आता फायनली पोहोचलो आहे तलावपाडीपर्यंत. तलावपाडीचा एरिया तुम्ही बघू शकता. इथे ना इव्हिनिंगला मस्त वाटते, म्हणजे असं वॉक करायला पण छान वाटतं. पण तिथे जास्त करून इव्हिनिंगला कपल्सच असतात. सो तर चला, ठाणे स्टेशन आलं आहे आता. आणि आम्ही आता ठरवलं आहे, पहिले अगरबत्ती घ्यायची होती घरच्यासाठी. आम्ही ना, आमचं असं असतं, आम्ही 6 महिन्याच्या अगरबत्त्या इथून स्टॉकमध्ये घेऊन घेतो, म्हणजे आम्हाला 6 महिने इकडे यायची गरजच नाही. तर तुम्हाला मी आज दाखवते आमचं शॉप कोणतं आहे. आचार्य म्हणून शॉप आहे ठाणे स्टेशनला. जर तुम्ही ठाण्यातले असाल तर तुम्हाला माहितीच असेल, बिकॉज इट्स फेमस शॉप. वॉक 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 वॉक. लिसन, जब वॉक करते हैं तब टाइम नहीं देखते, और टाइम देख के कभी वॉक नहीं करते, क्योंकि कोई अगर देखते हैं तो हमारा फिगर देखते हैं, और मैं अपना फिगर मेंटेन करती हूँ. सो इथे मॅरीगोल्ड फॅमिली रेस्टॉरंट अँड बार आहे. इथे नाही जायचं आहे आपल्याला. याच्या बाजूला हे आचार्य शॉप दिसतंय ना, आचार्य प्रोडक्ट्स. तिथे आपल्याला अगरबत्ती मिळतील, सर्व प्रकारच्या अगरबत्त्या आहेत तिथे. म्हणजे आपण महालक्ष्म्याला वगैरे पण नेऊ शकतो. गावी महालक्ष्मी असतात आमच्याकडे, तर आम्ही नेत असतो. म्हणजे 4 किंवा 5 तास ती एक अगरबत्ती राहते, एवढी मोठी अगरबत्ती असते. तर एकदा लावली की टेन्शन नाही म्हणून. आणि कंटिन्यू अगरबत्ती सुरूच पाहिजे असते, असं आमच्याकडे रूल आहे. दिवा आणि अगरबत्ती कंटिन्यू राहिलीच पाहिजे महालक्ष्म्यांना आणि गणपतीला पण. दॅट्स वाय. तर इथे वेटिंगला आता थांबलो आहे आम्ही. किती छान सेंट येतं ना या शॉपमध्ये आल्यावर. बट हा बघा कसं तोंड करतोय. मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही रे, मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे, रात दिन तेरे लिए सजदे कर. तर आता गर्दी थोडी कमी झाली आहे, आमचा नंबर लागला आहे. आणि आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला कोणत्या कोणत्या प्रोडक्ट्सची अगरबत्ती पाहिजे आहे आणि कोणते कोणते नको आहे. म्हणजे आम्हाला काही काही फ्रेग्रन्स नव्हते आवडले, तर आम्ही ते नाही घेणार आहे आता. मागच्या वेळेस जास्त घेऊन गेलो होतो, तर मग आम्हाला माहिती आहे आता कोणती अगरबत्ती कशी आहे म्हणून. आणि त्यांच्याकडे नवीन प्रोडक्ट्स आले असतील ते पण दाखवा म्हटलं त्यांना. तर त्यांनी मस्त नवीन नवीन दाखवले आहेत. छान होत्या त्या सगळ्या अगरबत्त्या, मस्त होत्या. असं वाटलं ना सगळं घेऊन घेते एक एक, पण म्हटलं नको, ओव्हर होऊन जाईल. आणि याचं बघा, याचा वेगळं सुरू आहे. या दादांना म्हटलं आम्ही पहिले मसाले अगरबत्ती दाखवा. मग मी ट्राय करून बघितलं, म्हणजे छान होत्या, सगळ्याच मस्त होत्या. तर सध्या आम्ही एवढ्या अगरबत्ती सिलेक्ट केल्या आहेत. स्टिक्स पण आहेत त्यात. आणि काकांचे आम्ही रेग्युलर कस्टमर आहोत, तर ते आम्हाला ओळखतात आणि किट्टूला पण ओळखतात. तर ते त्याच्याशी बोलले आणि मग आम्ही बिलिंग केलं. आणि काकांना म्हटलं आणखी कोणती नवीन अगरबत्ती आणि कापूर पण असेल तर द्याल, तर त्यांनी ते पण दिलं. तर हे दादा आता सर्व पॅक करत आहेत. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर चला, फायनली आपण सगळं घेतलं आहे. चलो. स्टेशनला आल्यावर मी यांना म्हणते मला हे घ्यायचं आहे, मला ते घ्यायचं आहे, पण ते कुठे थांबतच नाही. त्यांना माहिती आहे ही मुलगी म्हणजे एका जागी थांबलं, हिला घ्यायचं काहीच नसते, पण नुसतं बघते. मग मला आठवलं माझ्या मोबाईलला स्क्रीन गार्ड लावायचं आहे. स्क्रीन गार्ड खराब झालं आहे म्हणून मग आम्ही स्क्रीन गार्ड लावायला गेलो. यांचं एक पर्टिक्युलर एक शॉप आहे मोबाईलचं ठाणे स्टेशनला. आम्ही तिथेच सगळं मोबाईलच्या वस्तू घेत असतो, पॉवर बँक वगैरे सगळं. तर इथे आम्ही हे स्क्रीन गार्डचं काम केलं आणि नंतर मग निघालो. तर मला जाम भूक लागली होती. मी म्हटलं काहीतरी मला स्पायसी खायची इच्छा होत्या. देन ही टोल्ड मी हिअर इज द खाव गल्ली. म्हटलं इथे तर काय असं वेगळं दिसत नाही, पण मग ते बोलले कुठेतरी दूर आहे. मग आम्ही स्टेशनच्या रस्त्याने समोर गेलो
पण हे कुठे नेतात मला काय समजतच नाही, पण मी यांच्या मागे 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 जात असते. किटू बघतोय मम्मा आहे की नाही मागे, त्याचा पप्पा तर बघत पण नाही आहे की नाही. आहे ना किटू? लहान मुलांना असं मस्त फिरायला पाहिजे बस, बाकी काही नको. आता किटूला चालता येते पण तो खाली चालत नाही, सध्या आम्ही त्याला चालवत नाही आहे. काय आहे हे एक्सप्रेशन किटू? कहने को है यूं तो हजार कोई मगर तुझसा कहा तर फायनली आपण एवढा वेट करून आलोय ॲपेटाईट मोमोज खायला. मला ना ते साधे मोमोज असतात ते आवडत नाही, मला फ्राईड मोमोज आवडतात. आय जस्ट लव्ड इट. माझ्या नवऱ्याला सगळं माहिती आहे की मला काय आवडू शकतं, म्हणजे किती चटोरी आहे आपली बायको. ही नोज एव्हरीथिंग. नाइस प्लेस. बेटे माँ जैसे। जब लोग मुझसे कहते हैं कि तुम्हारा बेटा बिल्कुल तुम पर गया है, तुम्हारे जैसा ही दिखता है, तो न जाने क्यों ऐसा लगता है जैसे मुझे दुनिया भर की सारी खुशियां मिल गई हो। और शायद लोग सच ही कहते हैं। आता किटूला जायचंय त्याच्या बाबाजवळ. बाबा 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 ही सेम नाव बा. मेरी जान में तेरी जान है हो साथी मेरे, मेरी दुनिया है. ओके. तुम खाती रहो यार, तुम्हें खाते हुए देख के ना बहुत अच्छा लगता I work out also, है. okay? ऑफ कोर्स. खाते रहो. पैसा कमाने में मेहनत थोड़ी लगता है, मजाक खाओ. सही बोल रहे, मजाक नहीं कर रहे. तुम खाओ नहीं यार. टेढ़े मेढ़े भी अच्छे लगते खाने में ना. पिंक कलर के पैकेट में आते, 5 वाले भी आते, 10 वाले भी आते टेढ़े मेढ़े, वो भी अच्छे लगते खाए. कुरकुरे मतलब थोड़ी क्रंची टाइम में रहते हैं, कुरकुरे के टाइम में अच्छे खाओ तो मतलब अच्छा लगता है यार. टेढ़े मेढ़े भी अच्छे हैं. तर एक छोटासा बाईट किट्टूला ट्राय करायला दिला आणि आम्ही आता निघालो आहे शॉपिंग करायला. ॲक्च्युली ना माझ्या भावाची एंगेजमेंट आहे तर मला साडी घ्यायची होती, पण आता बघू हे काय म्हणतात. लेट्स सी. हो मी काय म्हणतो ती शॉपिंगला चला ना. कुठे चला? मार्केट लाईनमध्ये, रंगोलीमध्ये पण जाऊ शकतो आपण. त्या लाईन मध्ये जायचं. आपली जी लाईन आहे त्या लाईन मध्ये. अरे मला साडी घ्यायची आहे. साडी आपण घेऊ शकतो. एवढ्या घरी साड्या पडल्या त्या कधी घालणार आहे? बात तर सही आहे. आता बोर झाली आहे, एकच एक घातली. चला ना, लग्न आहे आता. आपलं लग्न नाहीये. आपलं झालंय. आपलं नाही, माझ्या भावाचं लग्न आहे. माझ्या भावाचं लग्न. भावाकडून मागणं खरं. भावाकडून नसते, इकडून नाही. इकडून कुठून? इकडून इकडे भावाला घेऊन ये. कोई आपसे प्यार क्यों भावाला घेऊन ये इकडे. नवऱ्याकडून असते साडी. हा? नवऱ्याकडून असते साडी, भावाचं लग्न असते. नाही, काम कर, भावाला इथे बोलवून घे. भावाला इथे बोलवून घे. साडी घ्यायला सांग, पैसे द्यायला सांग, मी देतो साडी. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. हे कोणता आयडिया आहे? काही पण. चला ना, चलता. नाही घरी चला. आपल्या घरची जब लाईन बेइज्जती पकडा. हमारे यहाँ ऐसा ही होता है. हा बघा बिचारा. शांत बसतो. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया ना ना ना. हे बघा तलाव पाणी. मीटर दाखव त्यांना. तलाव पाणी नको दाखव. मीटर दाखव. मीटर दाखव. तुला पोहायला जायचंय. मग दाखवा, मीटर दाखवा. मीटर
शर्ट ट्रॅक पॅन्ट सगळं त्याला काही दिसत नाहीये, त्याला पण नीट दाखव. माझ्या हातमध्ये आलं. चला चला मस्त वाटतं बाहेर बसायला. बाहेर मस्त. पिंटू का बरं असं बसलाय? ही थोडी फ्लाइंग किस दे, फ्लाइंग किस. किती वेळा सांगते बात तो सही है. मी काय बोलली फोन आला काय नाही, शॉपिंग सुरू आहे त्यांची. शॉपिंग असली तेच भावाच्या लग्नाची. जावायला काय घेतो नवायला काय नसतं, नवायने आपले आपले कपडे घ्यायचे. म्हणजे आमच्याकडे रूल नाही आहे तो. आमच्याकडे आहे ना, आमच्याकडे नाही आहे. आमच्याकडे आहे, आमच्याकडे नाही आहे हा? तो. आमच्याकडे रूल आहे तो की सासरवाडीतल्या प्रत्येक लग्नाला साडी ही सासरवाडीतच असते. नहीं मैं गाली नहीं दे सकता, नहीं गाली नहीं देना. फैमिली देखती है. नवीन नवीन काढता तुम्ही पण एक एक. नवीन नाही, जुनंच आहे. असं कुठेच नाही आहे. हा? असं कुठेच नाही आहे. तुम्हाला माहित नाही ना? गजब बेइज्जती है. हमारे यहाँ ऐसा ही होता है. काय रे? हे इस्कॉन टेम्पल्स आहे, हरे राम हरे कृष्ण. अच्छा, म्हणजे जगन्नाथ महाराज. नीचे आके भगवान का दर्शन कीजिए और अपना जीवन सफल बनाइए. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे जगन्नाथ यात्रा होती ती. जय जगन्नाथ. यात्रा काढली सुभद्रा, कृष्ण आणि बलराम. सुभद्रा कोण होती? कृष्णाचा मोठा भाऊ बलराम, त्याची बहीण सुभद्रा. कृष्ण, बलराम आणि सुभद्रा. अच्छा, तीन बहीण भाऊ. आता कुठे आता कुठे आता हा रिक्षा लंडनला तर जाणार नाही. आता कुठे शॉपिंग की घरी? घरी रिक्षा जातो का लंडनला? ट्रेनमधनं घेऊन जायला लागेल. लंडनला ट्रेन जाते, प्लेनमधून. ठीक है. ट्रॉफिक. तुम्ही काय घालणार आहे मग लग्नात? हा? तुम्ही काय घालणार आहे लग्नात? मी देणार. अरे झोपला हा. कुठे झोपला? हे उठवलं जरा बिचाराला. झोपू दे. हो बरोबर. ठीक आहे, मग आपण उद्या येऊ. ठीक आहे, साडी घ्यायला. सोमवार आहे, ऑफिसचं काम करून घ्या. 12:30 आहे ना, लवकर येऊन जाऊ आपण. सकाळी 4 वाजता. सकाळी 4 वाजता भाजी मार्केटमध्ये. नाही 10 वाजता येऊ. घरून 9:30ला निघू. 10पर्यंत मार्केटमध्ये पोहोचू. एका तासात मी घेऊन घेते लवकर. माझा काही प्रॉब्लेम नाही, मी लवकर सिलेक्ट करते. हा माहिती आहे. जायचं ना मग उद्या इकडे पण कॅमेरा तिकडे कुठे शॉपिंगला. काय बोलते? घरचे गेलेत ना, घरचे गेले तर त्यांचे कपडे घ्यायला गेले. आपले कपडे घेणार नाही का? आपल्या नाही घेणार. आधार कार्ड सिलेक्ट आपण कपडे घेणार. करायला तर आपण पाहिजे ना, कोणते पण तुरी घेणार आहे. आधार कार्ड दाखवावं लागतं कपडे घ्यायला.
तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ओके बाय, टेक केअर.